गेल्या आठवड्यात पावसाचा चांगला जोर वाढला होता। यामुळे शेतकऱ्यांसह आदींवर आसमानी संकट कोसळलं आहे। त्यात अनेक भागांमध्ये अतिवृष्टी झाल्याने शेती पिकांचं नुकसान तर झालंच, पण अनेकांची घरे देखील पडली आहेत। गेल्या आठवड्याभरापूर्वी पावसाने चांगलेच थैमान घातले होते। सध्या पावसाने ब्रेक जरी घेतला असला तरी ढगाळ वातावरण तयार होताना दिसत आहे। त्यामुळे याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे। गेल्या आठवड्याभरापासून महाराष्ट्रात अतिमुसळधार तर काही ठिकाणी ढगफुटी सदृश्य पाऊस कोसळत आहे। शेतकरी, सामान्य नागरिक तसेच प्रशासनही या पावसामुळे हैराण झाले आहे। तसेच दुसरीकडे शेतकरी आतुरतेने पावसाच्या थांबण्याकडे लक्ष लावून बसले आहेत। या झालेल्या अतिवृष्टी पावसामुळे शेती पिकांचे अतोनात नुकसान झाले, तर दुसरीकडे सर्वसामान्य नागरिकांच्या घरांची पडझड झाली आहे। धुळे तालुक्यातील खंडलाय बुद्रुक येथील मीनाबाई मनोहर गवळी यांच्या राहत्या घराचे छत कोसळले आहे। यामुळे शेतकऱ्यांसह सर्वसामान्यांवर आसमानी संकटाचे डोंगर कोसळले आहे। ही परिस्थिती लक्षात घेत शासनासह प्रशासनाने तात्काळ संबंधित विभागांना आदेश देऊन या नुकसानीचा पंचनामा करावा। नुकसान झालेल्या शेतकऱ्यांसह सर्वसामान्यांना नुकसान भरपाई मिळवून द्यावी अशी मागणी केली जात आहे। गणेश बागुल, नेर प्रतिनिधी।